आज या आपण आपले भविष्य आणि भविष्यवाण्या या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांचे भविष्य काय आहे? जेव्हा ते काही करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते अपयशी ठरतात का? आपल्या भविष्याबद्दल परमेश्वराने आपल्याला बायबलमध्ये अनेक शब्द दिले आहेत. त्याने असे जग तयार केले आहे जेथे यापुढे मृत्यू नसेल. ते जग हर्ष आणि आनंदाने भरलेले असेल. प्रेषित योहानाने एक प्रकटीकरण पाहिले आणि बायबलमध्ये त्याची नोंद केली. प्रकटीकरणामध्ये असे लिहिले आहे की परमेश्वराने स्वर्गीय संतानांसाठी गौरवशाली आणि तेजस्वी जग तयार केले आहे. जेव्हा येशू 2000 वर्षांपूर्वी आले तेव्हा त्यांनी म्हटले, माझ्या पिताच्या घरात अनेक खोल्या आहेत. येशूने आपल्याला कळवले की ते आपल्यासाठी जागा तयार करण्यासाठी स्वर्गात जात आहे. ते कोणत्या प्रकारचे निवासस्थान आहे? सध्याच्या जीवनाशी तुलना करता येणार नाही असे एक सुंदर जग आपल्यासाठी तयार केले आहे. हे साध्य करण्यासाठी परमेश्वराने बायबलमधील अनेक भविष्यवाण्या एकत्रित केल्या. लोक फक्त त्रास, अडचणी आणि दुःखांचे अनुभव करत आपले भविष्य निराशेमध्ये पाहतात. म्हणून लोक म्हणतात, भविष्य नाही, पुढे अंधकार आहे. परमेश्वराने आपल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य तयार केले आहे, म्हणून आपण अशा अभिव्यक्तींचा वापर नाही केला पाहिजे, हो ना? आज या संदर्भात आपण यशया अध्याय 14 मधील परमेश्वराच्या वचनांवर एक दृष्टी टाकूया. या आपण यशया अध्याय 14 वचन 24 पाहूया. या वचन 24 पाहूया. सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की परमेश्वर सहसा शपथ घेत नाही. हे सामान्य नाही. ते पुढे काय म्हणतात याकडे आपण लक्षपूर्वक पाहूया, कारण ते खूप महत्त्वाचे असले पाहिजे. सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की मी कल्पिले तसे काय होईल? होईलच. परमेश्वराने शपथ घेतली आहे की ते नक्कीच पूर्ण केले जाईल. मग बायबल कोणाचे वचन आहे? हे परमेश्वराचे वचन आणि विचार आहेत, हो ना? हे देखील परमेश्वराचे व्यवस्थापन आहे जे त्यांना पूर्ण करायचे आहे. म्हणून बायबलमध्ये परमेश्वराचे विचार आणि व्यवस्थापन सामायिक आहे. या आपण पुन्हा वचन 24 पाहूया. सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की मी कल्पिले तसे होईलच, मी योजिले काय होईल तसे घडेलच. मग जर परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक स्वर्गाचे राज्य, एक उज्ज्वल भविष्य आणि ओसंडून वाहणारा आनंद देण्याचे अभिवचन दिले तर ते सर्व खरे होईल. परमेश्वराची अभिवचने काल्पनिक गोष्टींमध्ये टाकलेल्या पोकळ अभिवचनांपेक्षा वेगळी नाहीत का? जरी एखाद्या व्यक्तीने शपथ घेतली तरी इतरांनी त्याच्या बोलल्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण येथे शपथ कोणी घेतली आहे? परमेश्वराने शपथ घेतली आहे. आपण पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे की या सर्व गोष्टी निश्चितपणे पूर्ण होतील आणि आपल्याला त्या प्रतिफळासाठी परिश्रमपूर्वक धावले पाहिजे जे परमेश्वराने देण्याचे वचन दिले आहे. सर्वात प्रथम आपण प्रकटीकरण अध्याय 21 मध्ये आपल्या भविष्याबद्दल परमेश्वराच्या वचनांवर एक दृष्टी टाकूया. प्रकटीकरण अध्याय 21.
या आपण प्रकटीकरण अध्याय 21 वचन 4 पाहूया. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. आपण असे म्हणू शकतो की परमेश्वराने आपल्याला अभिवचन दिलेल्या भविष्यातील जगाचा नमुना आहे. तेथे काय असेल? तेथे मृत्यू नसेल. आणखी काय? तेथे शोक नसेल. आणखी काय? तेथे रडणे नसेल. तसेच तेथे वेदनाही नसेल. हे ते जग आहे जे ते आपल्यासाठी तयार करत आहे. येथे या पृथ्वीवर पुष्कळ वेदना, दुःख, अडचणी आणि संकटे आहेत. पण परमेश्वराचे राज्य एक असे ठिकाण आहे जेथे वेदना, दुःख, शोक किंवा पीडा नाही. अधिक तपशिलाने समजावून सांगायचे तर परमेश्वर आपल्याला अशा जगामध्ये आनंद आणि उत्साहाने भरलेले जीवन जगण्याची परवानगी देतील जेथे आपण वयस्क होणार नाही आणि वृद्ध होणार नाही आणि जेथे वेळ आणि जागेचे कोणतेही बंधन राहणार नाही. ही कोणाची योजना आहे? ही परमेश्वराची योजना आहे. सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की मी कल्पिले काय होईल तसे होईलच, जसे मी योजिले काय होईल तसे घडेलच. हे आपले भविष्य आहे. परमेश्वराने वारंवार शपथेद्वारे घोषित केले आहे की ते हे पूर्ण करतील. आपण खूप वेळा फक्त आपल्या वर्तमान परिस्थितीवर लक्ष केंद्रित करतो आणि आज आपण कोण आहोत आणि स्वतःला तक्रारी आणि दुःखामध्ये ढकलतो. तथापि आपण कधीही स्वतःला अशा वेदनादायक परिस्थितीत पडू देऊ नये. जर आपण त्या भव्य ठिकाणी आणि त्या अद्भुत जगात सहभागी होऊ शकत नाही तर ते किती दुर्दैवी असेल. या आपण वचन 5 सोबत सुरू ठेवूया. या वचन 5 पाहूया. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी ते काय करत आहे, सर्व गोष्टी नवीन करीतो. आपण या स्वरूपात राहणार नाही, पण आपण एका नवीन जगामध्ये राहू. परमेश्वराने म्हटले की मांस आणि रक्त त्या आत्मिक जगात प्रवेश करणार नाही. सर्व गोष्टींचे नूतनीकरण केले जाईल. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. परमेश्वर आपल्याला या जगात घेऊन जात आहे. या वचन 7 पाहूया. या वचन 7 वर एक दृष्टी टाकूया. जो कोणी विजय मिळवितो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. आपण असे लोक नसावेत, पण आपण त्या तेजस्वी जगामध्ये गेले पाहिजे जे त्यांनी आपल्याला दाखविले आहे. तुम्ही सहमत नाहीत का? या आपण अध्याय 22 वर जाऊया. अध्याय 22 वचन 1. नंतर त्याने देवाच्या व कोक्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गांवरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. नदीच्या दोन्ही बाजूंस 12 जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोक्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करीतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाम त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांस दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्याच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुग राज्य करीतील. या पृथ्वीवर प्रत्येकाचे सामाजिक पद वेगवेगळे आहे. तथापि परमेश्वराने आपले स्वर्गातील जीवन आधीच नियुक्त केले आहे.
जेव्हा आपल्या विश्वासाच्या जीवनाचा हा काळ संपेल तेव्हा आपण कोठे जाणार? आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात जाणार आणि आपण फक्त स्वर्गीय लोकांपैकी एक राहणार नाही. आपण सर्वकाळासाठी राजा या नात्याने राज्य करणार. सोप्या भाषेत सांगायचे तर विश्वासाच्या जीवनातील प्रत्येक क्षण तो वेळ आहे जो परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, ज्यांची इच्छा आहे की आपण स्वर्गामध्ये राजे या नात्याने राज्य करावे. हे लक्षात ठेवून आपण आजच्या अडचणी आणि दुखावर मात केली पाहिजे आणि परमेश्वराच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे. म्हणूनच बायबल आपल्याला अनेक शिकवणी देते ज्यात म्हटले आहे की आपण असे करू नये किंवा आपण तसे करू नये. जर आपण असे लोक बनतो तर आपण परमेश्वराच्या सार्वकालिक राज्याला प्राप्त करू शकतो. हे सर्व बायबलमध्ये लिहिले आहे. म्हणून आपण आज परमेश्वराच्या आज्ञांनुसार शब्बात दिवसाचे पालन करत आहोत. महिला सदस्य ओढणी घेतात. आपण सणाचे देखील पालन करतो. आपण नवीन कराराच्या सर्व नियमांचे पालन करतो आणि सुवार्तेचा प्रचार करतो. या सर्व गोष्टी भविष्यासाठी आशीर्वादांना साठवत आहेत, हो ना? या आपण प्रकटीकरण अध्याय 21 वचन 21 वर जाऊया. या आपण अध्याय 21 वचन 21 वर एक दृष्टी टाकूया. 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या, एक वेस एकेका मोत्याची होती. नगरीतील मार्ग पारदर्शक, ते कोणत्या वस्तूचे होते? काचेसारखा शुद्ध सोनेच होता. लोकांना सोने आवडते, हो ना? तथापि जेव्हा आपण स्वर्गात जाऊ तेव्हा ते निरुपयोगी होईल. वचन 22, त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. या आपण वचन 23 पाहूया. नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे आणि हाच कोंकरा तिचा दीप. राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव त्यात आणतात. तिच्या वेशी दिवसा बंद होणारच नाही, रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्रांचे वैभव व प्रतिष्ठा तिच्यात आणतील. तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा प्रवेश होणारच नाही. तर कोंक्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. बायबल आपल्याला शिकवते की ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत तेच या गौरवशाली जगामध्ये प्रवेश करू शकतात. या योजना कोणाच्या आहेत? या परमेश्वराच्या योजना आहेत. परमेश्वराचा देखील हाच उद्देश आहे, आपल्याला या जगात घेऊन जाण्यासाठी, जेणेकरून आपण सर्वकाळासाठी राज्य करू शकू. परमेश्वर आपल्यापैकी प्रत्येकाला आपले जीवन देतात. प्रत्येकामध्ये काही कमतरता असतात ज्या फक्त त्यांनाच माहीत असतात. जसे की परमेश्वराला सर्व काही माहीत आहे, म्हणून त्यांनी या व्यक्तीला हा त्रास दिला आहे जेणेकरून तो मजबूत होईल आणि जे चुकीचे आहे ते सुधारेल. कृपया हे लक्षात ठेवा की परमेश्वराने आपल्याला आजचे जीवन आपल्यामध्ये असलेल्या कमतरता भरून काढण्यासाठी दिले आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्व आजच्या जीवनावर या विश्वासाने मात कराल की स्वर्ग निश्चितपणे अस्तित्वात आहे. हेच कारण नाही का की बायबल आपल्याला स्वर्गाचे परके आणि प्रवासी म्हणते. या आपण इब्री लोकांस पत्र अध्याय 11 वर जाऊया. इब्री लोकांस पत्र अध्याय 11 वचन 13. हे सर्व जण विश्वासांत टिकून मेले, त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले. आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो. पृथ्वीवरचा अर्थ या जगामध्ये आहे असे पत्करले. ते म्हणाले, ही पृथ्वी माझे घर नाही, तो माझा देश नाही. त्यांनी स्वतःला परके आणि प्रवासी म्हणून वर्णन केले. या आपण वचन 14 पाहूया. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात. ज्या देशांतून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते, तर त्यांना परत जाण्याची संधी होती.
पण आता ते अधिक चांगल्या देशाची, अधिक चांगल्या देश कोणता आहे म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. स्वर्गाचे सार्वकालिक राज्य, चांगला देश आपले सार्वकालिक घर आहे. बहुतेक लोकांना हे माहीत नाही की ते कोठून आले आहे आणि त्यांना हे माहीत नाही की ते कोठे जात आहे. तथापि परमेश्वराला आपल्या अस्तित्वाची सुरुवात आणि शेवट माहीत आहे. परमेश्वर आपल्याला सांगतात की आपले खरे स्वदेश कोठे आहे. जर आपले स्वदेश स्वर्ग आहे तर आपण या पृथ्वीवर परके आणि प्रवासी म्हणून का आलो आहोत. शेवटी आपण स्वर्गाच्या राज्यात होतो, पण आपण आपल्या पापांमुळे या पृथ्वीवर आलो. परमेश्वराच्या इच्छेनुसार या पृथ्वीवर आपले जीवन कृपेने जगल्यानंतर आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात परत जाऊ शकतो. मला आशा आहे की आपण या गौरवशाली जगाला कधीही गमावणार नाही. लूकमध्ये श्रीमंत मनुष्य आणि लाजरच्या दाखल्यामध्ये स्वर्ग आणि नरकाचा उल्लेख नाही का. श्रीमंत मनुष्य परमेश्वराला चांगल्या प्रकारे ओळखत नव्हता आणि त्याचा परमेश्वरावर विश्वास नव्हता. या कारणास्तव त्याला सार्वकालिक नरकात दुःख भोगावे लागले. मी प्रार्थना करतो की आपल्या स्वर्गीय परिवारातील सदस्यांपैकी कोणीही अशा ठिकाणी जाऊ नये. आपल्या भविष्याबद्दल परमेश्वराने आपल्याला बायबलमध्ये हे वचन दिले आहे. आपण त्या गौरवशाली ठिकाणी जाण्यासाठी परमेश्वराने या पृथ्वीवर आपल्यासाठी काही गोष्टी तयार केल्या आहेत. आपण या मार्गाचे पालन केले पाहिजे. जर तसे नसेल तर आपण त्या गौरवशाली जगामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणूनच परमेश्वर या पृथ्वीवर आले आणि कोकरा बनले जेणेकरून आपण त्यांचे पालन करू शकू. म्हणून प्रकटीकरण अध्याय 14 मध्ये बायबल आपल्याला काय करण्यास सांगते. ते आपल्याला सांगते की कोकरा जेथे कोठे जाईल तेथे त्याचे पालन करा. तसेच जेव्हा आपण मिखा अध्याय 4 वचन 1 वाचतो तेव्हा शेवटल्या दिवसात ते आपल्याला त्यांचे मार्ग शिकवतात. तेव्हा आपल्याला काय केले पाहिजे. आपण त्यांच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे. असे का आहे. ते आपल्याला कोठे घेऊन जातात. सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याकडे आपण ते जग पाहिले पाहिजे. आज एका सदस्याने पुष्कळ फळे उत्पन्न केली ही चांगली गोष्ट आहे. एक सदस्य 10 वर्ष किंवा 20 वर्षांपासून सत्यात आहे ही देखील चांगली गोष्ट आहे. तथापि आज आपण पिताच्या इच्छेनुसार जगत आहोत की नाही हे महत्त्वाचे आहे. परमेश्वराने म्हटले की त्यांचे विचार आणि त्यांची योजना निश्चितच पूर्ण होईल. परमेश्वराने आपल्यासाठी हे गौरवशाली स्वर्गाचे राज्य तयार केले आहे आणि आपल्याला मार्ग दाखवला आहे. इब्री लोकांस पत्र अध्याय 9 या वचन 15 पाहूया. या इब्री लोकांस अध्याय 9 वचन 15 वर एक दृष्टी टाकूया. आणि ते येशू ख्रिस्त आहे. ते नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरिता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनांपासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाचे, दुसऱ्या शब्दांत ते स्वर्गीय संतान आहे. त्यांना काय प्राप्त होऊ शकते. अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. वचन दिलेला सार्वकालिक वारसा म्हणजे त्यांच्या संतानांना स्वर्गाचे राज्य देण्याचे अभिवचन आहे, हो ना. हे अभिवचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वर कोणत्या प्रकारच्या कराराचे मध्यस्थ बनले. ते कार्य पूर्ण करण्यासाठी परमेश्वर नवीन कराराचे मध्यस्थ बनले. म्हणून जे नवीन करारात नाहीत ते सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतात का. म्हणूनच आपण नवीन कराराचा परिश्रमपूर्वक सराव केला पाहिजे, नाही का. आपण शब्बात दिवस, वल्हांडण आणि सणांचे पालन करतो.
आपण नवीन कराराच्या बाप्तिस्माचे देखील पालन करतो. परमेश्वराच्या सर्व शिकवणींचे पालन करून जीवन जगणे हे आपल्या भविष्यासाठी नाही का? आपण सर्वांनी आळशी न होण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला पाहिजे. यिर्मया अध्याय 31 वचन 31 वर जाऊन परमेश्वराने नवीन करारात काय वचन दिले आहे ते पाहूया. या आपण अध्याय 31 वचन 31 वर एक दृष्टी टाकूया. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की ते काय करतील. त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. परमेश्वराने मानवजातीला नवीन करार देण्याचे कारण हे आहे की आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याला वारशाने मिळवू शकू. म्हणूनच ते या पृथ्वीवर नवीन करारासह आले नाहीत का? असे असले तरी लोक नवीन कराराच्या शब्दार्थाचे पालन करतात का? नाही, ते करत नाही. नवीन कराराच्या वल्हांडणाबद्दल काय? त्यांच्याकडे नवीन कराराचे सियोन किंवा नवीन कराराचे सण आहेत का? जग त्यांच्यापैकी कोणाचेही पालन करत नाही. बायबलमधील दिलेली सर्व अभिवचने आज सियोनच्या संतानांना परमेश्वराने दिलेले अभिवचने नाहीत का? म्हणूनच आपण असा विचार करून प्रचार करत नाही का की या आपण त्या सुंदर जगात जाऊया जे परमेश्वराने आपल्यासाठी तयार केले आहे. या आपण यिर्मया अध्याय 31 वर जाऊन सुरू ठेवूया. या आपण अध्याय 31 वचन 33 वर जाऊया. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन. मी ते त्यांच्या हृदपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वराने म्हटले, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन. ते नियमशास्त्र काय आहे? ते नवीन कराराचे नियमशास्त्र आहे. ही देखील परमेश्वराची योजना आहे जी निश्चितच पूर्ण होईल. या वचन 34 पाहूया. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजायास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाहीत. कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी ते काय क्षमा करतील. त्यांच्या अधर्माची क्षमा करीन. त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही. नवीन कराराद्वारे परमेश्वर आपल्या अधर्माला क्षमा करतील आणि आपल्या पापांना दूर करतील. नवीन करार हे एक मौल्यवान सत्य आहे जे आपले भविष्य उज्ज्वल करते. म्हणून आपण नवीन कराराचा शब्दात आणि वल्हांडणाचे पालन करत नाही का? आपल्याला दिलेले भविष्य खरोखरच सुंदर आणि उज्ज्वल आहे. जरी आपण या जगात उच्च पदावर नसलो तरी परमेश्वर स्वर्गाच्या राजाच्या रूपात आपल्या भविष्याची रचना करत आहे. म्हणून या आपण फक्त आजच्या जीवनाला धरून राहू नये पण स्वर्गाकडे धावूया. बायबल म्हणते की आमचे आयुष्य 70 वर्षे आणि शक्ती आपल्याला फार तर 80 वर्षे असले. हे सरासरी आयुष्यमान आहे. अशा प्रकारे ज्यांनी त्या 70 ते 80 वर्षांमध्ये नवीन करार शिकला आहे ते खरोखरच धन्य आहे. तथापि अजूनही अनेक लोकांना असा आशीर्वाद मिळालेला नाही. परमेश्वर आपल्याला शोमरोन आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत या सुवार्तेचा प्रचार करण्यास सांगत नाहीत का? या आपण परिश्रमपूर्वक प्रचार करूया. असे करून या आपण अंधकाराच्या जगामध्ये असलेल्या लोकांना प्रकाशाच्या जगाकडे घेऊन जाऊ जेणेकरून आपण एका उज्ज्वल भविष्याकडे जाऊ शकू. आपण नवीन करारात आहोत. आपल्याकडे स्वर्गीय माता देखील आहे जी नवीन कराराची वास्तविकता आहे. मग जगात यापेक्षा गौरवशाली जागा असू शकते का? कारण ते खूप सुंदर ठिकाण आहे म्हणून परमेश्वराने आपल्याला त्याची ओळख करून दिली नाही का? परमेश्वराने आपल्याला कोठे प्रवेश करण्यास सांगितले? आपण परमेश्वराची वाणी ऐकली पाहिजे ज्यांनी आपल्यासाठी असे उज्ज्वल भविष्य तयार केले आहे. या आपण यिर्मया अध्याय 4 वचन 5 पाहूया.
या आपण अध्याय 4 वचन 5 पाहूया. यहुदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा आणि म्हणा की देशात रणशीन फुंका, जोराने ओरडून म्हणा, एकत्र व्हा, चला आपण तटबंदीच्या नगरात जाऊ. तटबंदीच्या नगराचे नाव काय आहे? ते सियोन आहे. सियोनेच्या दिशेकडे ध्वजा उभारा, आश्रयासाठी पळा, थांबू नका. बायबल आपल्याला सियोन, तटबंदी असलेल्या नगरात लवकर जाण्यास शिकवते. जर ते परमेश्वराचे वचन आहे तर आपण काय केले पाहिजे? सियोन खरोखरच एक गौरवशाली आणि भव्य ठिकाण आहे. परमेश्वर आपल्याला सियोनमध्ये सार्वकालिक जीवन, तारण आणि पापांची क्षमा यांचे आशीर्वाद देत नाही का? तुम्ही आणि मी आता सियोनमध्ये आहात का? हो, आपण सियोनमध्ये आहोत. या आपण एलोहिम परमेश्वर, पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांना सार्वकालिक धन्यवाद, सन्मान आणि गौरव देऊया, ज्यांनी आपल्याला सियोनमध्ये बोलाविले आहे, आणि नेहमी त्या भविष्यवाणीवर लक्ष केंद्रित करूया ज्याची आपल्यासाठी भविष्यवाणी केली आहे. जर आपण स्वतःला सध्याच्या अडचणींमध्ये, विचारांमध्ये बुडवून टाकले, मी हे त्रास अनुभवत आहे किंवा मी या दुखाने ग्रस्त आहे, तर आपण आपले भविष्य गमावू शकतो. मला आशा आहे की आपल्या स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्य स्वर्गाच्या गौरवशाली राज्यात सार्वकालिक जीवन आणि आशीर्वादांचा उपभोग घेण्यास सक्षम असतील, जेथे मृत्यू, शोक किंवा दुःख नसेल, पण आनंद आणि हर्ष ओसांडून वाहेल. आपले स्वदेश कोठे आहे? हे म्हणते की आपले स्वदेश स्वर्गाचे राज्य आहे. या आपण स्वर्गाच्या राज्याला गमावू नये. मी आपल्या सर्व स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांना नवीन करार शिकवल्याबद्दल पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरांचे सार्वकालिक आभार, सन्मान आणि गौरव करण्यास सांगतो, जेणेकरून आपण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकूया. याद्वारे मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे आभार.